एव्हरी टाइम असंच होतं साई. तुला भेटलो ना की जे इम्पॉर्टंट सांगायचं ते मी सांगतच नाही, विसरून जातो. काय सांगणार होतास? मला नवीन जॉब ऑफर झालाय. बिगर पोस्ट, त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी पण जास्त आहे. अरे वा नचिकेत, खरंच खूप चांगली बातमी आहे. नाही ना, त्यांना फक्त आता माझ्या पासपोर्ट कॉपी सबमिट करायच्या आहेत. डन. नको रे मना, नको रे मना करो. आग आग, अरे आग लागली, आग लागली, आग आग लागली, आग लागली, अरे आग लागली, आग आग आग, अरे आग लागली, अरे आग लागली, आग आग, अरे आग लागली, आग आग, अरे अरे आग विझवा, अरे आग विझवा कोणीतरी, नाहीतर भस्म होईल सगळं. कुठे एवढी आग लागली आप्पा? तू इथे माझ्याशी वाद घालू नकोस रे. तिथं त्या तारेत ना अशा ठिणग्या पडताना मी बघितलं मगाशी. कुठे मला तर नाही दिसत कुठे आग. अरे मग डोळे तपासून घे तुझे. अरे आग जर वाढली असती तर काय झालं असतं याची कल्पना आहे का तुला? आपण थोडेसे स्पायर झाले म्हणून लगेच फायर ब्रेकआउट होत नाही. चिल. अरे तुझ्यासारखे असे मूर्ख विचार करणारे लोक असतात ना, म्हणूनच आगीत मोठं नुकसान होतं. वाय आर यू एक्झॅजरेटिंग सो मच? एवढं काही नाही झालं. म्हणजे आमचं घर जळून भस्मसात व्हायची वाट बघायची आम्ही? जाऊ दे अप्पा, शांत व्हा. अरे अरे शांत काय व्हा? इथं एवढी मोठी आग लागली आणि तुम्ही मला शांत व्हायला काय सांगताय? अरे अरे तू कुठे पळतो तिकडे? अरे जळून भस्मसात होईल सगळं. आणि बघ आमचं जर काही नुकसान झालं ना तर पैन पै वसूल करीन तुझ्याकडनं. आप्पा काम डाऊन ना. थोडंसं स्पार्किंग झालं होतं, मी मेन स्विच ऑफ केला. आता काही नाही होणार. वा, मोठे उपकार केल्यासारखा आविर्भाव आणू नकोस. अरे ही लागलेली आग इथपर्यंत पसरायला वेळ लागला नसता. पण नाही पसरली ना आता आप्पा. माझं वेळीच लक्ष गेलं म्हणून बरं झालं, नाहीतर एका क्षणात सगळं संपलं असतं. अरे मी एवढ्या श्रमानं उभा केलेला माझा बंगला क्षणात नाहीसा झाला असता. हे बघ तुझ्या या हलगर्जीपणामुळे माझं काडीचंही नुकसान झालं तर तर मी तुला सोडणार नाही, लक्षात असू दे. अप्पा काय होतं तुम्हाला? अहो भाऊजी, त्यांना धाप लागलीये. तुम्ही त्यांना आत घेऊन जा बरं. हो हो, चला चला अप्पा, अप्पा. चला अप्पा. अरे मी आप्पा, चला आपण. सावकाश, सावकाश. मी आलेच. आप्पा, हो, शांत व्हा, शांत व्हा, आप्पा. चला गुळ पाणी पिऊया. चला या. बापरे, आज थोडक्यात वाचलो. हा हो ग काकू. सई, तुला इथे नचिकेत बरोबर आप्पांनी बघितलं असतं ना, आपल्या घरात वेगळीच आग लागली असती. हो ना, पण काकू आप्पांनी आणि बाबांनी पाहिलं नसेल ना? नाही ग, आता ते रागात होते ना, म्हणून लक्ष नसेल गेलं कदाचित. तू चल लवकर घरी चल. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. हो रे बाबा, हो, चल लवकर चल. तुमचं प्रेम प्रकरण लपवता लपवता ना माझ्या नाकीनं आले. आता आगीच्या गोंधळामुळे आप्पांचं लक्ष नाही गेलं, पण नंतर त्यांनी विचारलं की तू तिथे काय करत होतीस, तर आपल्याकडे उत्तर तयार हवं. आता काय होईल काकू? तर काय होईल ते होईल, निस्तरावं लागणारच आहे ना. दुसरा काही पर्याय आहे का? चल लवकर. आजी, बोल ग आजी, कशी आहेस? हे बरं आहे. आजीने भ्रमणध्वनी लावला की आजी बोल ग, कशी आहेस तू? पण एरवी बाईसाहेबांना माझी आठवण येत नाही, हो ना? अगं आजी, असं नाहीये. तुझी आठवण मला नाही येणार तर कुणाला येणार मग? काही बोलू नकोस, रागवले मी तुझ्यावर. आजी, रागवू नकोस ना ग. अगं रागवू नको तर काय करू?
आधी आपण दिवसातून 2-2दा बोलायचो आणि आता आठवड्यातून एकदाही भ्रमणध्वनी लावत नाहीस तू. आजी अगं सध्या खरंच माझी खूप धावपळ सुरू आहे ग. कसली धावपळ? अगं तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मी नचिकेतकडे जाते की नाही, त्याचा रोज खूप अभ्यास असतो. ही फक्त सांगायची कारण हा. अगं खरंच आजी, आई आणि काकूला सुद्धा स्वयंपाकघरात थोडी मदत करावी लागते, त्या जरी नाही म्हणाल्या तरी. आणि त्या नचिकेतशी जाऊन गप्पाही मारायच्या असतात, पण हे काय सांगणार नाहीस तू मला? अगं नाही ग आजी, खरंच मी तिकडे जाते ना तेव्हा नचिकेत इथे येतो आपल्या घरी आप्पांकडे मराठी शिकायला. अरे देवा. हो ग, तो इथे असला ना की मला सतत काळजी असते. आता आप्पांच्या तावडीत सापडलेल्या माणसाची काळजी वाटणारच ना. त्यात ते बावळं, आप्पांचं कांगारू, म्हणजे काळजी वाटणारच ना. आजी तुला माहितीये का, कधी कधी ना आप्पा त्याला न झेपणाऱ्या गोष्टी करायला लावतात. कहर आहे बाई. या नचिकेतच्या बाबतीत ना एक गोष्ट धड झाली की लगेच दुसरी गोष्ट काहीतरी विचित्र घडते. हो ना ग. हा मुलगा नेमका आप्पांच्या तावडीत जाऊन कसा सापडतो काही कळतच नाही बाई. मला तर काळजीच वाटते त्याची. मलाही. आजी सध्या घरात जे काही सुरू आहे ना त्याने खरंच काळजी वाटते ग मला. या पोराच्या पत्रिकेत ना आप्पा केतकर नावाचा ग्रह आलाय तेव्हापासून एक संकट गेलं की लगेच दुसरं संकट उभं राहतं त्याच्या पुढे. मला तर काळजी वाटते बाई त्याची. नो 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 डॅड, एवढं नाही काय करायला लागणार. आय ऑलरेडी स्पोकन टू देम. एव्हरीथिंग इज सॉर्टेड. नो नो नो, आय कॅन कम टू ऑस्ट्रेलिया सो सून. मला इथे टार्गेट आधी कम्प्लीट करायचं आहे. हां, दे आर आस्किंग फॉर माय पासपोर्ट अँड व्हिसा कॉपीज. तेच मी आता काढायला चाललो. काही दिवसांनी मुलं भ्रमणध्वनी घेऊनच जन्माला येतील अशी अवस्था झाली आहे. नाही नाही, ते माय कार्ट्रेज इज फिनिश्ड, सो मला बाहेर जावं लागणार. आय कीप यू पोस्टेड. काय आप्पा, एव्हरीथिंग ओके ना? काय प्रॉब्लेम नाही ना? अरे मला काय होणार आहे, मगाशी थोडीशी धाप लागली म्हणजे लगेच माझी तब्येत बिघडली असा निष्कर्ष काढू नकोस. ओके, मी जस्ट विचारलं. चांगल्या कामसाठी जातोय. आय डोंट वॉन्ट एनी नेगेटिव्हिटी. मला तोरा दाखवतोय या आप्पा केतकरला. परमेश्वरा परमेश्वरा, अरे लवकरात लवकर या कांगारूला इथनं बाहेर घालव. नाहीतर नाहीतर याची लांब शेपटी निदान माझ्या हातात असू देत. परमेश्वरा, अरे तू एवढ्या लवकर पावशील असं वाटलं नव्हतं मला. त्या कांगारूचं सगळं अस्तित्वच माझ्या हातात दिलंस तू. उत्तम. बॅड मॉर्निंग. हे भाई जाऊ दे ना, एवढं कशाला टेन्शन घेतो तू? एक स्टार्टअप, तुला नाही कळणार काय. भाई मला खरंच कळत नाही हा. अरे पासपोर्ट हरवलाय, कोणीतरी नशीब घेऊन गेलंय, असं का वागतोयस तू? हे माझ्यासमोर असे फिल्मी डायलॉग मारू नको. तुझी नोकरी नाही ना गेलीये? नाही, सॉफ्ट कॉपी आहे माझ्याकडे, त्याच्या मी प्रिंट्स काढू शकतो. मग लफडाच नाहीये ना. ठीक आहे. डिक्स, आय एम एन ऑस्ट्रेलियन सिटीजन. पासपोर्ट माझी आयडेंटिटी आहे. इफ आय डोंट हॅव इट देन पोलीस मला अरेस्ट करू शकतात. कसं कळत नाही तुला? ठीक आहे ठीक आहे. एवढं सगळं असतं काय? हो. बाई खरं सांगू तुला, आपण 10वीत जेव्हा नापास झालो ना त्याच्या आधी एकदा फक्त तिरुपतीला गेलो होतो, ते पण ट्रेनने. त्यामुळे आपल्याला काही माहीतच नाही ना. डोंट ईट माय ब्रेन. तुला नाही कळणार माझं टेन्शन. हे भाई असं नको बोलू. आपल्याला नाही कळणार तर कोणाला कळणार तुझं टेन्शन? पण एवढं काय टेन्शन आहे तुला, सांग मला. पोलिसांना कळलं तर काय? that I don't have my passport.
भाई, अरे पोलिसांना काही स्वप्न पडणार आहे का की इथे नचिकेत देशपांडे नावाचा ऑस्ट्रेलियाहून आलेला मुलगा राहतो आणि त्याचा पासपोर्ट हरवलाय? त्यांना स्वप्न नाही पडणार, पण एक माणूस सांगू शकतो. कोण? हिटलर. हे हिटलरला तरी कोण सांगणार? भाई मला सांग, तुझा पासपोर्ट नेमका हरवला कसा? मी पासपोर्ट कॉपीज काढायला बाहेर पडलो, डॅडला फोन केला. भाई म्हणजे तू हिटलरशी बोलत होतास ना, त्याच दरम्यान कुठेतरी पडला पासपोर्ट तुझा. ओ गॉड. काय झालं भाई? पासपोर्ट पडला तेव्हा तिकडे फक्त हिटलर होता. मोठे हिटलरकडे असणार माझा पासपोर्ट. आई शपथ भाई, जर असं झालं असेल ना तर तुझी विकेट गेली समज. तुझा पासपोर्ट पडला आणि हिटलर तुला नडला. इथे इथे बघूया आधी. हा, तू तिकडे बघ, मी इकडे बघतो. तिकडे काही नाहीये, ते गोल फिरत 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 आपटलं. ठीक आहे, तिकडे बघू. चल. बघ तिकडे बघ. हा अरे तुम्ही दोघं इथे काय करताय? मी ते की शोधतोय. एक किल्ली शोधायला 2-2 माणसं लागतात. चावी 2 लोक नाही शोधू शकत, असा रूल आहे. हे बघा, इथे उगाच उंडारू नका, नाही तर मला या जागेचं शुद्धीकरण करून घ्यावं लागेल. अंघोळ करतो आपण मी रोज, हा पण करतो. पण आहे कांगारूच ना. कांगारू मला इथे आलेला चालणार नाही. बघ तू. काय रे, तिकडे काय बघतोयस? बर्ड. गेला गेला, उडून गेला. छान बर्ड होता. तुझं पक्षी निरीक्षण नंतर कर. अरे तुम्ही दोघ जण किल्ली शोधताय ना, मग ती शोधा आधी. चल निघितून चल. काय मिळालं? नाहीये तिकडे काही. चल. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. हा, तुम्ही वीज मंडळाच्या कार्यालयातून बोलताय का? हो हो, मीच तक्रार दिली होती. आमच्या शेजारचं घर क्रमांक 42 इथे आग लागली होती त्यांच्या निष्काळजीपणामुळे. तेव्हा तुम्ही इथे येऊन ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. आणि जर तशी करणार नसाल तर मला आमदार साहेबांना सांगावं लागेल. ठीक आहे, काय ठरवताय ते मला सांगा. आता आप्पा पोहे केले. ठेवा तिथे. अरे सुनबाई, हा आज जेवणात जरा गोड करा. हो आप्पा, पण काय विशेष? म्हणजे सण तर नाहीये ना आज. आज त्या कांगारूला चांगला धडा मिळणार आहे. मग तो आपला सणच नाही का? कसला धडा आप्पा? त्या विद्युत मंडळाची माणसं इथे येऊन त्याला त्याच्या निष्काळजीपणाबद्दल चांगला दंड ठोठावणार आहेत. आप्पा तुम्हाला कोणी सांगितलं? मला कशाला कोण सांगेल? मीच त्यांना सांगितलं. लवकरात लवकर त्या कांगारूला दंड करा, अन्यथा मीच तुमची तक्रार करीन वरती. अरे बापरे. काय?
अरे वा, असं म्हणायचं होतं मला आप्पा. पण एक विचारू का? काय? नाही म्हणजे यात नचिकेतची काय चूक आहे ना? त्याच्या नकळत आग लागली आप्पा. चूक त्याचीच आहे. त्याच्या घराच्या आवारात आग लागलीये. दुर्लक्ष केलंय त्यानं. हो, पण त्यांनी मुद्दामून. आप्पा केतकरांच्या वाकड्यात गेलाय तो. आता त्याला कळेल त्याचे काय परिणाम होतात ते. हीच ती जागा. इथेच आग लागली होती. इथे? हो. अहो, लांबूनही दिसतील एवढ्या मोठमोठ्या अशा ज्वाळा होत्या. आमच्या घरापर्यंत धग जाणवली असती त्या ज्वाळांची. अहो पण इकडे काहीच दिसत नाहीये. अहो बघा बघा, ती विजेची तार जळून कशी काळी ठिक्कर पडली ते. वायर पण चांगली आहे. अहो मी खोटं का बोलेन? हे बघा, इथेच आग लागली होती. ही तार तर पूर्ण जळली होती. अहो पण आग लागली असेल तर त्याचा पुरावा तरी हवा ना केतकर साहेब. त्याशिवाय कंप्लेंट कशी नोंदवणार? म्हणजे मी खोटं बोलतोय असा तुम्ही आरोप करताय माझ्यावर? याच्या विरोधात तुम्ही तक्रार नोंदवून घेणार नाही? मला तुमचं वीज बिल आणि फोटो आयडी लागेल. फोटो आय डी? हो लागेल आम्हाला. प्रोसिजर आहे. दोन्ही मीटर एकदा चेक करून घेऊ सेफ्टी म्हणून. ठीक आहे, मी माझ्या पासपोर्टची सॉफ्ट कॉपी चालेल तुम्हाला? हो चालेल ना. आमच्या ईमेल आयडी वर मेल करा. कूल. तुम्हाला 500 रुपये भरावे लागतील. हा? डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? हे बघा, खोटी तक्रार केली म्हणून फाईन लागेल. रक्कम तुमच्या वीज बिलामध्ये ऍड होऊन येईल. अहो हा कुठला न्याय? न्याय नाही, नियम आहे हा. येतो. बेटर लक नेक्स्ट टाइम अप्पा. सोडणार नाही मी तुला. 500 रुपयाच्या बदल्यात 5 लाख भरायला लावतो की नाही बघ. लक्षात असू दे. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर यायला किमान 1 वर्ष कालावधी तरी लागेल. अरे अशा नकारात्मक बातम्या वाचू नकोस प्रसन्न. दुसऱ्या काही बातम्या नाहीयेत का वर्तमानपत्रात? हो आहेत ना, आहेत. हा. अधिकृत कागदपत्राशिवाय देशात राहणाऱ्या परदेशी लोकांचं वाढतं प्रमाण. काल पार्ले पूर्व पोलिसांनी एका परदेशी जोडप्याला अटक केली. या जोडप्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी ताबडतोब या दोघांवर कारवाई केली. पोलिसांचे म्हणणे आहे की सध्या देशात अशा अधिकृत कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढलेले आहे. यातील काही लोक अतिरेकी कारवाया करत असल्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवलेली आहे. वा, आपलं पोलीस दल अतिशय उत्तम असं कार्य करतंय. हो अप्पा. हे असंच कठोर शासन करून वटणीवर आणलं पाहिजे या परदेशी लोकांना. बरोबर आहे अप्पा. पुढची बातमी वाचू? नाही नको, मला जरा एक महत्वाचं काम आठवलंय, तेवढं करतो आधी. नमस्कार, मी आप्पा केतकर बोलतोय कर्णिक. ह्या घरीच आहात ना? मग ताबडतोब तुम्ही माझ्या घरी या. काय आपल्या गृहसंकुलाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या बाबींवर आपल्याला जरा चर्चा करायची. हो अहो तुम्ही या तर आधी, सांगतो तुम्हाला सगळं. हा. काय झालं अप्पा? नाही काही झालं नाही, पण आता होणार आहे नक्की.